ओ गावाले थोडस पडेल सरा मागे शूटिंग चालू आहे. ओ गावाले थोडस पडेल सरा मागे शूटिंग चालू आहे. आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर आता सिंपली इथे काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे इथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. मी तुम्हाला मटेरियलमध्ये हा जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 7 बीट असतील. तर इथे आपल्याला काय करायचं, 1 2 3 अशा बीट कट करायच्या 7 पर्यंत. तर सिंपली आपल्या जी आपली एक बीट आहे ती कुठे चेंज होते बघायची. तर इथे तुम्ही बघू शकाल की एक बीट आपली इथे चेंज होते. इथे चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे अशा प्रकारे. आणि पहिलं ऑप्शन आहे ते तुम्हाला स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. पुन्हा ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायची अशा प्रकारे. तर इथे आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होते. तर इथून आपण हा जो व्हिडिओ आहे तो इथून कट करूया. पुन्हा ह्याच्या पुढची जी बीट आहे ती कुठे चेंज होते बघायची आपली इथे आपली चेंज होत आहे. तर सिंपली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत कट करायचा आहे. इथून कट केल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला इथे फोटो ॲड करायचे. येथे तुम्ही एकच फोटो इथून ॲड करू शकता किंवा तो जर तुम्हाला वाटले तुमचे जास्त फोटो इथे ॲड करायचे 1 2 3 अशा 7 बीट आहेत तर 7 फोटोसुद्धा इथे ॲड करू शकता. जे पण फोटो असतील इथून तुम्हाला सिंपली इथून ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो पण फोटो असेल अशा वेळेस सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर 2 बटने सेट करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या पण इथून पुढच्या जे आपण बीट राहतील त्यांना इथून ॲड करून घ्यायचा फोटो. इथून फोटो ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. त्यामध्ये आपले जे हे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे जे आहे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर आपल्या सिंपली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे. अशा प्रकारे आल्यानंतर इथून बॅक करायचे. आणि इथे तुम्ही बघू शकाल की हे जे आपलं चढ आहे म्हणजे इथे तुम्ही बघू पहिल्यांदा जुट आल्यानंतर हा जो चढ लागतो ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आणि मी तुम्हाला 3 PNG देईल. तिथलं जे हे पहिले PNG आहे इथे तुम्ही लिरिक्स बघून घ्या. हा जो डायलॉग आहे इथून ॲड करायचे. ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत बघायची. जो आपला डायलॉग आहे तो प्ले करू इथून इथपर्यंत येतं. तर ह्याची लेंथ अशिवाय कमी करूया. पुन्हा हेच PNG आहे ते डुप्लिकेट करून त्याच्या पुढच्या PNG म्हणजे त्याच्या पुढचा डायलॉग कुठून चालू होते बघूया. इथून चालू होते तर हे अशिवाय कमी म्हणजे तितक्या आणूया. त्याच्यानंतर ओके इथपर्यंत येतो हे थोडं वाढवूया अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून रिप्लेसमध्ये जाऊन जे आपला दुसरा डायलॉग असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा हेच PNG इथून डुप्लिकेट करायचे. थोडे ते कमी करायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून हे जे कमी झाले म्हणजे वाढले ते आपल्या इथून कमी करायचं. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन इथून जो आपला तिसरा डायलॉग आहे इथून ॲड करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे 3 डायलॉग इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, तर मी काय करतो हे जे बीट नावानुसार पुढचे फोटो ॲड करायचे राहिले ते ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो इथून ॲड करून घेतलेले. आता तुम्हाला काय करायचं, सिंपली हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि इथे तुम्हाला कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला काय करायचं, इथून जसे मी इफेक्ट सांगत आहे एक इफेक्ट सांगेल तसं तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून एक इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे. तर आपला हा जो पहिला फोटो आहे त्याला आपल्याला कोणता इफेक्ट ॲड करायचा आहे, डिस्टोर राईट नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला आता इंच ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. ह्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. आल्यानंतर इथं तुम्हाला सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे ह्या फोटोला सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो येते त्याचं स्क्रोल करून आता तुम्हाला इथे कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे.
ह्या फोटोला आपल्या व्ह्यू अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ह्या ज्या फोटोला इफेक्ट आहे तो स्लाइड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे आपले इफेक्ट आहेत ते सर्व आहे ना फोटोला इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट फोटोला ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे इथून पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येते. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इथून स्पीड आहे ते आपल्या इथे 10 ठेवायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन येथे तुम्हाला आहे ना होरिझॉन्टल ओपनचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. अशा बाय सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपला 2 आणि 4च्या मध्ये टिंब आहे तिथपर्यंत आणायची. ह्याची जी इफेक्टची लेंथ आहे ती येथे तुम्ही बघू शकाल की टायमिंग लाईनीला 2 आणि 4च्या मध्ये हा जो टिंब आहे तिथपर्यंत ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती आणायची. आणल्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचे. आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती पुन्हा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला स्वीट फिकर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. हे जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे 7 आणि 8 सेकंद तिथला हा जो फोटो आहे तिथे यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे. इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं येते. तर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मिरर 3 लेअरचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला 7 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा इथे अजून एक आपल्या इथे इफेक्ट ॲड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे हे जे 7 सेकंद आहे ते अशा प्रकारे इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळून जाईल बटरफ्लायचा. हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला 6 नंबरला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 7 सेकंदापासून जी इथून पुढचा जो आपला हा फोटो राहील म्हणजे हा जो फोटो आहे तिथला तेवढी ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो 9 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचे जिथून आपण स्प्लिट केला तिथे. इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. येथून तुम्हाला आहे ना ब्लॅक फ्लॅश एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला 9 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो शेवटचा फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला ते आल्यानंतर इथून तुम्हाला पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे बांधायचं त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.